आज सकाळपासून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत एक पीक विमा वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे आणि याच कार्यक्रमातून आज दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा हा खरीप हंगाम 2022 तसेच खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2023 आणि खरीप हंगाम 2024 या हंगामांचे पीक विमा सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बरेच शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असल्याने ज्यांचे आहे त्यांच्यासाठी सर्वात पहिले त्या बँकेत पैसे हे जमा केले जाणार आहेत, कारण शेतकऱ्यांच्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्यांचे सर्व खाते ही बऱ्याच शेतकऱ्यांनी निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फॉर एक्झाम्पल सांगली जिल्हा आहे तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक असं प्रत्येक जिल्ह्यावाईज ज्या जिल्ह्यांच्या बँका आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ते पैसे हे जमा केलेले आहेत। त्यानंतर खरं तर या कार्यक्रमात फक्त काही घोटाळा होऊन शेतकऱ्यांचा 2022चा सुद्धा पीक विमा जमा नव्हता त्याची फक्त दखल घेतली जाणार होती, परंतु आजपासून सर्वच 2024 पर्यंत सर्वच पीक विमा जमा केला जात आहे। आता हा पीक विमा कोणता असणार तर 2022 पासून 24 पर्यंत फळबागा पीक विमा हा पीक विमा आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यासाठी पात्र आहेत। कृषी विभागाकडून असे सांगितले आहे की आज फक्त 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, म्हणजे कृषी विभागाने राज्याच्या बँकेमध्ये हे पैसे टाकलेले आहेत, परंतु जेव्हा फक्त एकाच गव्हर्नमेंटच्या बँकेत पैसे टाकले जातात म्हणजे शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सरकारकडून पैसे कृषी ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून पैसे जमा केले जातात आणि नंतर जिल्हावाईज ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। मागच्या काही दिवसातील सरकारच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यासाठी पात्र आहेत, म्हणजे 2022 पासून 2024 पर्यंत खरीप व रब्बी हंगामातील जो पीक विमा आहे तो पीक विमा मिळण्यासाठी सर्व जिल्हे महाराष्ट्रातील पात्र आहेत, परंतु कृषी विभागाकडून असे सांगितले आहे की फक्त 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला आजपासून सुरुवात होणार आहे, म्हणजे या प्रोसेसला 3 ते 4 दिवस जातील। आज फक्त 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केलेले आहेत। आज सकाळी 12 वाजल्यापासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता मी जे जिल्हे सांगणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जर पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन पीक विम्याची स्थिती चेक करायची आहे। तिथे जाऊन 1 रुपयात जो पीक विमा फॉर्म तुम्ही भरला आहे त्या फॉर्मची जी स्टेटस आहे तो चेक करा, फॉर्म अप्रूव्हल आहे का, आणि जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुम्हाला 2022 पासून 2024 पर्यंतचा खरीप व रब्बी हंगामाचा हा जो पीक विम्याचा रक्कम आहे ते आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपण आता पाहूयात की हे जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यांना आज सकाळपासून 12 वाजल्यापासून पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तसा मेसेज सुद्धा त्यांना आलेला आहे। तर कोणते हे जिल्हे आहेत पाहूयात। हेक्टरी किती रुपयांची रक्कम त्यांना त्या शेतकऱ्यांना जमा झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असायलाच हवा। आता बऱ्याच जणांचं फार्मर आयडी आलेलं नाही, परंतु कमीत कमी ॲग्री स्टॅक वरती तुमची नोंदणी तरी असायलाच हवी। त्यानंतर तुमची EKYC करणं महत्त्वाचं आहे। तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे। ज्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेत तुम्हाला पैसे हे येणार आहेत आणि त्यासाठीच तुम्ही तुमचा PM किसान पोर्टलवरती जाऊन तुमचं जो स्टेटस आहे फॉर्मचा, तुमची जी स्थिती आहे पीक विम्याची ती चेक करू शकता। तुम्हाला लगेच समजेल तुम्हाला पीक विमा येणार आहे किंवा नाही। म्हणजे आज जे 12 जिल्हे आहेत त्यांचा विषय वेगळा आहे, त्यांना पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेलीच आहे, परंतु बाकीचे जे आहेत त्यांना जर त्यांची स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या पोर्टलवरती जाऊन स्टेटस हा जाणून घेऊ शकता।
आता सर्वात महत्त्वाचा आपल्या व्हिडिओचा मेन मुद्दा तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जणांना मेसेज सुद्धा आलेला आहे, बऱ्याच जणांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की आम्हाला मेसेज आला। त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, दुसरा आहे कोल्हापूर जिल्हा, तिसरा आहे नाशिक जिल्हा, चौथा आहे जळगाव, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर धाराशिव, अहमदनगर, त्यानंतर सातारा, त्यानंतर वाशिम, त्यानंतर बीड, नागपूर, बुलढाणा, अकोला आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे येणार, तर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येणार आहेत। आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये उद्या तर काही जिल्ह्यांमध्ये परवा पैसे जमा होतील। त्यासाठी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, तुमची स्थिती चेक करायची असेल तर तुम्ही PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन स्थिती चेक करू शकता आणि तुम्ही जाणून घेऊ शकता तुम्हाला पीक विमा येणार आहे। त्याच्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांना जमा केला जाणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट होती, सर्व शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।